पदार्थ कोणताही असो, नाश्त्याचा असो नाही तर जेवणाचा असो, तो प्रमाणबद्ध असला तर पदार्थाला चव येते. तर आज एकदम सिंपल रेसिपी बनवणार आहोत. तर आज आपण बनवणार आहोत उपीट. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर सिंपलसी रेसिपी आहे, पण प्रमाणशीर कशी बनवायची ती आज बघणार आहोत. सुरुवातीला मी एक कढई ठेवली आहे, त्यात 2 चमचे तूप घालते आहे. 2 वाट्या बारीक रवा घेतला आहे, रवा चाळून घेतला होता. आता रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी व्यवस्थित कढईत आपण एकसारखं हलवत हे मीडियम फ्लेमवर भाजून घेणार आहोत. जास्तीत जास्त 6 ते 7 मिनटं आपल्याला लागतात. रवा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे. पदार्थ कोणताही असो, शिरा, उपीट, उपमा, रवा व्यवस्थित भाजला गेला की चिकट होत नाही रव्याचे पदार्थ असे. तर बघा, इथं रवा छान आपला गुलाबी रंगावर भाजून झाला आहे. आता एका डिशमध्ये काढून घेते. त्याच कढईत आपल्याला उपीट फोडणी करायचं आहे. त्यासाठी मी 3 पळ्या तेल घातलं आहे. तेल गरम झालं की यात घालूया अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, नंतर घालायचा आहे यात कांदा. तर एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक कट करून घेतला आहे. कांदा व्यवस्थित परतून घेतला की आता आपल्याला यात घालायचं आहे एक चिरलेला टोमॅटोसुद्धा मी बारीक कट करून घेतला आहे. हिरवी मिरची घालून घेऊया. 6 मिरच्या घेतल्या आहेत मी इथं. तुम्ही आवडीने खात असाल तिखट किंवा नॉर्मल तसं मिरची वापरू शकता. आता अर्धी वाटी मी शेंगदाणे घातले, छोटी अर्धी वाटी. शेंगदाणे मी भाजलेले आहेत, त्यामुळे सुरुवातीला तेलात घातले नाही. तुम्ही जर शेंगदाणे भाजून घेत नसाल तर डायरेक्ट घालू शकता तेलात. एक बटाटा मी साल काढून बारीक कट करून घातला आहे, अर्धी वाटी. वाटाणा घातला आहे आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घातलीत. आता हे सगळं आपल्याला तेलात व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. अर्धा चमचा हळद घातली आहे. छोटा पाव चमचा आपल्याला हिंग घालायचं आहे. आता हे सगळं जिन्नस जे घातलेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत, परतून घ्यायचेत. इथं बघा, ज्या वाटीने रवा मोजला होता त्याच वाटीने मी पाणी मोजून घेतले. तर 2 वाट्या रव्याला 5 वाट्या पाणी घेतले, म्हणजे एका वाटी रव्याला 2.5 वाटी पाणी झाले. पाणी मी गरम करून घेतलं होतं आणि तेच कढईत ओतून आता ह्याला छान उकळी येऊ द्यायची. तर चवीनुसार मीठ घातले. गॅसची फ्लेम फुल आहे आणि झाकण ठेवून आपण याला उकळी काढून घ्यायची. तर छान उकळी आली आणि आता यात घालूया आपण भाजलेला रवा. हळूहळू आपल्याला रवा यात घालायचा आहे आणि झाऱ्याच्या साह्याने हे मिक्स करायचं आहे. तर एका हाताने मिक्स करत मी वरून रवा घालते. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, जेणेकरून पाणी आटून गुठळ्या होणार नाही. हळूहळू खाली मिक्स करायचं आहे, वरून रवा घालायचा आहे. अशा पद्धतीने थोडी कोथिंबीर घालून घेतली आहे. एकदा हलवून घ्यायचं आहे आणि एक 5 मिनटं लो फ्लेमवर आपल्याला हे वाफ आणून घ्यायची. अतिशय सोप्या पद्धतीने आपले हे उपीट तयार झाले. झाकण काढून बघितल्यानंतर परत एक 5 मिनटाने आपल्याला हे हलवून गॅस ऑफ करायचा आहे. सिंपलची रेसिपी आहे. तुम्हाला मी पाण्याचंही मेजरमेंट सांगितलं. एका वाटीला 2.5 वाटी पाणी लागतं. अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने आपली उपीटची रेसिपी तयार झाली आहे. जसं बाहेर नाश्ता सेंटरला मिळतं तसं मऊ लुसलुशीत आपलं उपीट तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय.